हा, रेकॉर्ड रेकॉर्ड म्हणलं की ते रेकॉर्ड करायला चालू करेल. ओके, आता रेकॉर्ड चालू झाले ना. हाय मीनाक्षी. Hello, how are you? फाईन, वेलकम. Meenakshi. Hello. गुड इव्हनिंग Sorry, मॅडम. I can't see all. Just a second. Yeah. Can you Now now? I can see. Yes, yes, yes. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी मॅडम. Welcome, Sachin. Good to see you here. थँक्यू. Yeah. Today I have invited Sachin. You know, Sachin has been invited by me. So हा, येस. okay. खाने के लिए, Sorry. खाने के लिए. हा, येस, इट इज स्टार्ट. हो. तर आपल्याशी संवाद साधताना कोणता विषय निवडावा असा जेव्हा विचार मनात आला, तेव्हा नुकतंच लॉकडाऊन पिरियड मध्ये हनुमंतरायांचं चरित्र वाचनात आलं होतं. वाचन आणि त्याच्यावर थोडं लिखाण पण झालं होतं. मग त्याच संदर्भात आपल्या सगळ्यांशी गप्पा मारता येईल म्हणून मी विषय निवडला, शोध आपल्यातील हनुमंताचा. म्हणजे खरं तर ही एक खरं तर कुठल्याही एका थोर पुरुषात, थोर महापुरुष किंवा समाजसुधारक किंवा इतिहासातलं एखादं चरित्र, ते आपल्याला त्यामधले व्यक्तिमत्व विकास म्हणजे त्यामध्ये असलेले काही गुण असतात, सद्गुण असतात, त्याच्याविषयी आपल्याला खूप काही शिकता येतं त्या कॅरेक्टरकडून. तर खरं तर सर्वात प्रथम तुम्हा श्रोत्यांसमोर, वयाने मी खूप लहान आहे, ज्ञानाने अनुभवाने खूपच लहान आहे, पण असं असताना सुद्धा तुम्ही आज सगळेजण जमलात आणि माझे हे जे बोबडे बोल आहेत हे तुम्ही गोड मानून घ्याल. जसं ज्ञानोबा माऊली म्हणते की आईच्या समोर आपलं जे लहान मूल असतं ते जरी बोबडं बोलत असलं तरी आईला त्याचं फार कौतुक असतं. अगदी त्याच मायेच्या, वात्सल्याच्या त्याच्यातच आपण माझे हे बोबडे बोल गोड मानून घ्याल. खरं तर हनुमंतरायांविषयी बोलताना समर्थ स्वतःच म्हणतात की हनुमंतरायांविषयी आपण काय बोलणार, म्हणजे सर्वांनाच हनुमंतरायांबद्दल भरपूर माहिती आहे. समर्थ म्हणतात की जे जे काही आठवावे ते ते पूर्वीची तयासी ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपण करुणी, तरीही बोलतो निशंक कारण श्रोते गुणग्राहक. तर हनुमंतरायांविषयी बोलायला आपण स्टार्ट करूया आणि आशा करतो की तुम्हाला जी काही मी माहिती पुरेल ते जरी तुम्हाला माहिती असली तरी तुम्ही गुणग्राहक श्रोते असल्यामुळे ती गोड मानून घ्याल. तर संतांविषयी किंवा कुठल्याही महापुरुषांविषयी किंवा इतिहासातली कुठलीही अशी पात्र असेल, आपण जेव्हा त्याचा अभ्यास करायला लागतो तेव्हा लक्षात येतं की ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर हिमालयाला आपण जर लांबून पाहिलं तर हिमालय आपल्या संपूर्ण टप्प्यात येतो, पण जसजसं आपण हिमालयाच्या जवळ जाऊ तसतसं आपल्याला तो वरती दिसेनासा होतो, इतका व्यापक असतो तो. अगदी तसंच ह्या संतांविषयी किंवा कुठल्याही महापुरुष किंवा हे जे इतिहासातलं कॅरेक्टर्स ह्याच्याविषयी आपण जेवढं जास्त अभ्यास करायला लागू तेवढं आपल्याला त्याची व्यापकता लक्षात येते आणि आपल्याला लक्षात येतं की अरे ह्या पात्रामध्ये, ह्या चरित्रामध्ये इतके काही सद्गुण ठासून भरलेले आहेत. ह्यातला एक किंवा दोन किंवा अगदी बोटावर मोजणे इतके सद्गुण जरी आपण ग्रहण केले तरी आपल्या संपूर्ण आयुष्याचा अतिशय विकास आणि अतिशय म्हणजे काय म्हणतात व्यक्तिमत्व आपलं एकदम सुधारण्यास खूप मदत होऊ शकते. तर म्हणून मी आपल्या समोर आज हनुमंतांविषयी थोडस चर्चा करूया. तर सुरू करण्याआधी मी माझी भूमिका स्पष्ट करतो. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी आपल्या इकडे आनंद कुलकर्णी सर आले होते, रोटरियन, ज्यांनी आनंदी जगताना अशी एक आपल्याकडे एक छान लेक्चर घेतलं होतं वारजे क्लबमध्ये. तर त्यांनी जाता जाता एक सॉक्रेटिसचं एक कोट दिलं होतं. ते मला कोट फार आवडलं, मी त्यावेळेसच लिहून घेतलं होतं. ते म्हणाले की सॉक्रेटिस असं म्हणतो की आय कॅनॉट टीच एनीबडी एनिथिंग बट येस आय कॅन ओनली मेक देम थिंक. तर तसंच मी पण आज हे कार्यशाळा घेताना किंवा हे जे 45-50 मिनिटाचा आपण जे संवाद साधणार आहोत त्यामध्ये माझी भूमिका पण अशीच आहे की आय एम डुईंग माय पार्ट इन हेल्पिंग पीपल थिंक डिफरंटली. थोडंसं तुम्ही त्या अँगलनी, त्या सद्गुणांच्या रूपाने थोडंसं विचार करून तुम्ही त्यातनं काही ग्रहण करायचा प्रयत्न कराल तेवढं आपलं चांगलं आहे. तर मी सुरू करतो. खरं तर शोध आपल्यातील हनुमंताचा.
पहिला जो शब्द आहे शोध, हा शोध हा बाहेर सुद्धा आहे आणि अंतरी सुद्धा आहे. म्हणजे शोध घेणे, एखाद्या गोष्टीचा शोध घेणे म्हणजे आता संत कबीर स्वतः सांगतात की नाम न जाणे गाव का, बिन जाणे किथ जाव. आपण सगळे आपल्याला माहितीही नाहीये की आपण एखाद्या प्रवासाला निघालेलो सुद्धा आहोत. म्हणजे आता द्वैतामध्ये म्हणजे बाहेरील जगामध्ये म्हणायचं झालं तर समजा आपण एखाद्या ठिकाणी गावाला निघालोय, म्हणजे मला मुंबईला जायचंय किंवा मला दिल्लीला जायचंय आणि मी सकाळी सकाळी बॅग वगैरे घेऊन निघालो आणि शेजारी सकाळ जे मॉर्निंग वॉकला ओळखीचे भेटले, ते म्हणले अरे कुठे चाललायस? तर आपण सांगतो की बाबा आम्ही ह्या ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी चाललेलो आहे आज. पण कबीर आपल्याला म्हणताय की अरे तू विचार कर, तू जन्माला येऊन अशा एका प्रवासाला ऑलरेडी सुरुवात सुद्धा केली आहे आणि त्या प्रवासामध्ये तुला कुठे जायचंय, नाम न जाणे गाव का, बिन जाणे किथ जाव. तू त्या प्रवासाला निघालाय सुद्धा आणि तुला अजूनही माहित नाही की तू हा प्रवास करतोय, पण तुझं गंतव्यस्थान किंवा तुझं एंड ठिकाण कोणतं आहे. आणि अशा या भ्रमित अवस्थेमध्ये कबीर म्हणतात की चलते चलते जुग भया. म्हणजे अरे तू असा चालत चाललायस, जन्माला येतोयस, मृत्यू होतोय, पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा मृत्यू होतोय, हे तुझा प्रवास चालूच आहे. आणि कधीपासून चालू आहे? चलते चलते जुग भया. अनेक युग लोटलीत ह्या प्रवासाला. म्हणजे मला आता 10वीची माझी जी सेंड ऑफ होता त्यावेळेस आम्हाला मान्यवर अविनाश धर्माधिकारी सर मान्यवर म्हणून आले होते आणि आमच्या प्रिन्सिपलनी म्हणजे शानू पटेल सरांनी त्यांना रिक्वेस्ट केली की आपण 2 शब्द या मुलांना सांगावेत, मार्गदर्शन करावं. तर अक्षरशः अविनाश धर्माधिकारी सरांनी 2च शब्द सांगितले आम्हाला. त्यामुळे ते आमच्या डोक्यात फिट बसले. ते म्हणाले की 2च गोष्टींवर लक्ष ठेवा मुलांना. पहिलं म्हणजे व्हॉट इज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर लाईफ. तुमच्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे? व्हॉट इज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर लाईफ. आणि दुसरा शब्द त्यांनी घेतला व्हॉट इज अ पर्पज ऑफ युअर लाईफ. तुमच्या जगण्याचं पर्पज काय? आता व्हॉट इज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर लाईफ सांगताना आपण सांगू शकतो की हो मला उच्च शिक्षण घ्यायचंय किंवा मला आहे या नोकरीमध्ये अधिकारी पद किंवा अजून पदोन्नती पाहिजे किंवा मला माझ्या फॅमिलीला मोठं होताना बघायचंय, मुलाबाळांना, किंवा माझ्या फॅमिली बरोबर मला वर्ल्ड टूरला जायचंय. हे झाले व्हॉट इज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर लाईफ. हे प्रत्येकाचे वेगळे असू शकतात, प्रत्येकाच्या आणि प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळे असू शकतात. पण व्हॉट इज अ पर्पज ऑफ युअर लाईफ हा प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता तेव्हा खरं तर हा स्वचा शोध सुरू होतो. म्हणजे डिस्कवर्ड यू हा शोध जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल व्हॉट इज अ पर्पज ऑफ माय लाईफ. मी ह्या मृत युगामध्ये, मृत लोकामध्ये जन्माला का आलो, किंवा मला ज्या कोणी तुम्ही परमेश्वराला मानत असाल किंवा ज्या कोणी सुपर नॅचरल पॉवर तुम्ही मानत असाल त्या पॉवरने मला जन्माला घालण्यामागे काय त्यांचा हेतू होता, व्हॉट इज अ पर्पज ऑफ लाईफ, हे जेव्हा तुम्ही शोधायला सुरुवात कराल तेव्हा खरं तर हा प्रवास तिथून स्टार्ट होईल. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की चलते चलते जुग भया पाव कोस पर गाव. म्हणजे अगदी तुम्ही युगानुयुग फिरताय पण तुम्ही ज्या गावाला पोहोचण्यासाठी निघताय तो खरं तर अगदी जवळ, पाव कोस पर गाव, ते ठिकाण अत्यंत जवळ आहे. तुम्ही फिरताय फिरताय फिरताय. आता सुफी संत जे आहेत राबिया दीदी, तर ह्यांची आपण एक स्टोरी पाहूया, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल की चलते चलते जुग भया पाव कोस पर गाव. सुफी संत राबिया ह्या एका संध्याकाळी आपल्या अंगणामध्ये काहीतरी शोधत होत्या. म्हणजे आता त्या शोधतायत म्हणून आजूबाजूचे किंवा त्यांचे जे शिष्यगण होते ते लगेच धावत आले आणि त्यांना विचारलं राबिया दीदी तुम्ही काय शोधताय? तर राबिया दीदी म्हणाली अरे माझी सुई हरवली आहे आणि मी ती शोधतीये. आता शिष्यगण आणि शोधणारी मंडळी काही बोलली नाहीत, पण त्यांनी मनात विचार केला अरे सूर्यास्ताची वेळ, सूर्य मावळतीला निघालाय, अंधुक अंधुक झालंय,
बाहेर झाडाचा पालापाचोळा पडलाय आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये राबिया दीदी काय शोधतात तर एक साधी सुई. तरी पण आता त्या सगळ्यांना अग्रस्थानी होत्या, संत होत्या, म्हणून ते पण शोधायला सुरुवात केली. आता शोधता शोधता सहज एकाने राबिया दीदीला प्रश्न विचारला, राबिया दीदी तुम्ही इथं शिवणकाम करत होतात का, म्हणजे इथे बसला होतात का तेव्हा तुमची सुई हरवली? तर राबिया दीदी म्हणे नाही, मी तर आतमध्ये बसले होते खोलीमध्ये. तर मग त्या माणसाने लगेच प्रश्न केला, मग राबिया दीदी तुम्ही आतमध्ये बसला होता, तुम्ही बाहेर का सुई शोधताय? तर त्यावर राबिया म्हणाली की अरे मी तुमच्यात राहते ना, त्यामुळे मी बाहेर शोधतीये. म्हणजे येत आहे का लक्षात? आपण सगळे काय करतो, आपण सगळे आनंद किंवा समाधान हे शोधण्यासाठी बाहेर शोधत बसतो, बाहेर सापडत बसतो, बाहेर त्या सुखाच्या मागे लागतो. आपल्याला असं वाटतं की चला सुख म्हणजेच आनंद, सुख म्हणजे समाधान, आणि ते काहीतरी एका वस्तूमध्ये असतं. त्यामुळे आपण काय करतो, बाहेर बाहेर शोधत राहतो. बाहेर आपला शोधायचा प्रवास चलते चलते जुग भया, हे बाहेर शोधत शोधत आपला युगानुयुग प्रवास चालूच आहे. पण संत मंडळी किंवा ही जी मंडळी आहेत मोठी मोठी, ज्यांचं आपण चरित्र अभ्यासाला पाहिजे, हे लोक म्हणतात की अरे बाहेर शोधू नका, हे सगळं आतमध्ये आहे. पाव कोसपर गाव, तुम्ही ज्याच्यासाठी निघाला, व्हॉट इज अ पर्पज ऑफ युअर लाईफ, ते पर्पज ऑफ लाईफ शोधण्यासाठी तुम्हाला आतमध्ये प्रवास सुरू करावा लागेल. बाहेरच्या जगामधून जाऊन आता तुम्हाला आतमध्ये, आपल्या स्वतःच्या आतमध्ये प्रवास सुरू करावा लागेल, तेव्हा तुम्हाला सापडेल. म्हणजेच काय, तर ह्या स्वचा शोध घेणे म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या आतमध्ये असलेली ही जी सुप्त शक्ती असते, ही जी शक्ती, ह्याच्यामध्ये आपल्याला आनंद आणि समाधान मिळणार आहे. तेव्हा सुखाच्या पाठीमागे जाऊ नका, हे संत अगदी म्हणजे वेळोवेळी सांगतात की सुखाच्या पाठीमागे जाऊ नका, आनंद आणि समाधान याच्या पाठीमागे लागा, आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या आतमध्येच सापडणार आहे. त्यामुळे हा प्रवास अगदी जवळचा, पाव कोसावर आहे. फक्त थोडेसे तुम्ही एफर्ट्स टाका आणि स्वतःमध्ये स्वतःला शोधा. म्हणजे अगदी म्हणतात ना की दिवसातल्या अगदी अर्धा तास जरी तुम्ही दिलात स्वतःसाठी आणि थोडंसं आत्मचिंतन केलं, तर आपल्याला समजेल की खरंच सुख, समाधान, आनंद हे सगळं आतमध्ये आहे. आणि आपल्याला ते आतमध्ये शोधायचंय. आणि हे शोधण्यासाठी आपल्याला ह्या वेगवेगळ्या संत किंवा महापुरुष किंवा हे समाज सुधारक किंवा हे जे इतिहासातले काही कॅरेक्टर्स आहेत, यांचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर चला सुरू करूया शोध आपल्यातील हनुमंताचा. म्हणजे आता आपल्याला कळालंय की शोध घ्यायचा आहे, हनुमंतामधले असे गुण शोधायचेत आपल्याला की ज्याच्यामुळे आपल्याला आपला प्रवास सुखकर होणार आहे. म्हणजे आपल्याला हा जो पाव कोसपर गाव, हे जे छोटस ठिकाण जे आपल्याला सापडत नाहीये, ज्याच्यासाठी आपण युगानुयुग फिरतोय, हा प्रवास चालूच आहे. हा प्रवास शोधण्यासाठी आपल्याला हनुमंतातले काही काही क्वालिटीज आहेत किंवा व्यक्तिमत्व विकासातले काही काही सद्गुण आहेत, हे आपल्याला अभ्यासपूर्वक, लक्षपूर्वक आत्मसात करायचे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचे. तर आपण सुरू करूया पुढच्या स्लाइडवर. आता पुढचा विषय असा आहे की हनुमंत का अभ्यासावा, किंवा असं समजा की कोणतंही कॅरेक्टर, कोणतंही संताचं किंवा कोणतंही महापुरुषाचं, शिवाजी महाराज म्हणा, विवेकानंद म्हणा, अशा महापुरुषांचे कॅरेक्टर का आपण अभ्यासावं, किंवा आता इतिहासातला हनुमान, श्रीराम, किंवा महाभारतातले श्रीकृष्ण, दुर्योधन, किंवा महाभारतातले सगळीच कॅरेक्टर्स, रामायणातले सगळीच कॅरेक्टर आपण अभ्यासायची का? कारण काय होतं, हे जेव्हा महापुरुषांविषयी किंवा ह्या कॅरेक्टर्स विषयी जेव्हा आपण अभ्यासाला लागतो, तेव्हा आपल्याला समजतं की अरे काही काही गोष्टींची जी उगमस्थान आहेत, ही ह्या गोष्टींमधून आहेत. म्हणजे त्यांच्या त्या जीवन प्रवासामध्ये आपल्याला सापडतं की अरे हे उगमस्थान इथे आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया, मी काही उदाहरणं घेतली. म्हणजे माझी 10वीचाच माझा आवडतीचा एक्सपेरिमेंट होता. म्हणजे मी हा रोज करायचो. आमच्या जेव्हा लॅबमध्ये मला ऍक्सेस मिळायचं ना, की एक टेबलवर आम्ही लोखंडाचा चुरा ठेवायचो आणि तिथे एक लोहचुंबक ठेवायचो. तर आम्हाला दिसायचं ते लोहचुंबक काय चुरा काही नाही. तर मग अशा वेळेस आम्ही काय करायचो, मग ते लोहचुंबक असं जवळ न्यायचो किंवा असं टेबल जरा असं आपटायचो. आम्ही असं जोरात आपटायचो टेबल आपटलं की ते चुरा असे सगळे असे एकत्र होऊन त्या इथे जसं दिसतंय ना आपल्याला,
एकत्र होऊन नॉर्थ आणि साऊथ पोलला सगळे असे चिटकून राहायचे असे आणि एकदम एकसंध असे लिहायचे. तर दिसायला इतकं ते छान वाटायचं. तर आम्हाला त्यावेळेस खूप फार नवल वाटायचं. मग हळूहळू आम्हाला थोडंसं चिंतनामधलं लक्षात आलं की अरे, हा जो लोहचुंबक आहे हा अतिशय डिसिप्लिन आणि हा नॉर्थ आणि साऊथ पोलला एकदम एकनिष्ठ आहे किंवा फोकस्ड आहे. तेव्हा काय होतं, जेव्हा एखादं म्हणजे हे जे महापुरुष असतात किंवा हे जे संत मंडळी असतात, ही ह्यांच्या जीवनामध्ये एकनिष्ठ, भले ती भक्तीच्या मार्गावर असो किंवा शिवाजी महाराजांसारखे असेल की हिंदवी स्वराज्य मिळवायचं, हे एकनिष्ठ त्यांची ही जी प्रतिज्ञा आहे किंवा हा जो संकल्प असतो, ह्या संकल्पावर ते आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देतात. समाज सुधारक असतील, महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज ह्यांचं जर आपण चरित्र अभ्यासलं तर आपल्याला ही एक गोष्ट लक्षात येते की ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकनिष्ठ राहिले आणि जे कार्य त्यांनी घेतलं, अगदी आता उदाहरण सांगायची तर शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अगदी 21व्या वर्षी हे जे व्रत घेतलं ते त्यांचं ते शेवटपर्यंत ते त्या व्रताशी एकनिष्ठ राहिले. ह्या लोहचुंबकासारखे राहिले ते. त्यामुळे आजूबाजूचे लोक किंवा आजही ते जरी देहरूपाने मृत्यू लोकात गेले असले, देहरूपाने आज आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार किंवा त्यांची संपूर्ण चरित्रच हे आपल्याला आदर्श राहतं. तर आपल्याला समजतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण एक कुठली तरी गोष्ट जी आपण ज्याच्यासाठी आपण म्हणजे व्हॉट इज अ पर्पज ऑफ लाईफ हे शोधताना आपल्याला जर एखादी गोष्ट सापडली तर त्या गोष्टीवर आपण या लोहचुंबकासारखं तटस्थ राहिलं पाहिजे की शेवटपर्यंत कितीही संकट येऊ दे ती सोडायचं नाही. त्यामुळे काय होतं की लोक आपल्याला त्या लोह किसासारखे अशी चिटकून राहतात किंवा आपल्याला फॉलो करतात ती लोक. ते हनुमंत का अभ्यासाचं, तर हनुमंताच्या ह्या अशा काही क्वालिटीज आहेत ज्या आपल्याला असे एक संद धरून जातात. आजही हनुमंत म्हणजे द्वापार युग, कलयुग हे जाऊन सुद्धा आजही त्यांची कीर्ती, आजही त्यांचे मंदिरं, आजही त्यांची पूजा होतीये घरात, आजही त्यांना फॉलो होते. आता हे ह्याच्यामुळे. आणि आपण आता म्हणजे माझी बायको म्हणा किंवा माझी आई म्हणा, ह्या आरशामध्ये बघून टिकली फार लवकर लावते, म्हणजे अगदी 1-2 मिनिटात काम होतं त्यांचं. पण माझी आजी आम्ही जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला जायचो तेव्हा आम्हा सगळ्या नातवंडाला फार अप्रूप असायचं. म्हणजे माझी आजी सगळं आंघोळ झाली की देवासमोर दिवाबत्ती वगैरे सगळं करायची आणि आरशासमोर जेव्हा जायची तेव्हा अशी आरशात बघायची आणि स्वतःच्या कपाळावर असं कुंकू लावायचे आणि कुंकू असं मोठं 1 रुपयाचा कॉईन असतो ना तेवढं मोठं कुंकू असायचं. तर ते लावायला तिला बराच वेळ लागायचा. म्हणजे आधी ती मेण लावायची, मग मेण लावल्यानंतर ते कुंकू भरायची, मग ते असं अख्खं गोल करायची. मग तेव्हा आम्हाला त्याचं फार अप्रूप वाटायचं. म्हणजे आम्ही सगळे नातवंड जवळजवळ एक 5-10 मिनिटाचा हा कार्यक्रम असायचा. आम्ही फार एन्जॉय करायचो की आजी आहे तू फार मजा येते आम्हाला तुझं हे बघताना रोज. तर ह्याच्यावरून आम्हाला असं समजलं की माझी आजी आरशात बघायची, पण आरशात बघितलं तरी बदल जो करायचा आहे किंवा जे काही करायचंय ते तिच्या स्वतःच्या कपाळावर करायची. म्हणजे हे जे हनुमंतराय किंवा संत महात्मा किंवा महापुरुष ह्यांचं चरित्र अभ्यासताना आपल्याला एक गोष्ट ह्या आरशासारखी केली पाहिजे की आपण त्यांचं चरित्र अभ्यासायचं, पण त्यांच्या गुणांचं परिवर्तन आपल्यात झालं पाहिजे. म्हणजे आपण ते नुसते गुण अभ्यासून उपयोग नाही, ते आपल्या कृतीमध्ये आले पाहिजे. म्हणजे ते संत महापुरुष किंवा हे जे चरित्र आहेत ही चरित्र आपल्या आरशासारखी आहेत. आपण त्यांच्याकडे बघायचं, पण बघून नुसतं चालणार नाही, की त्यांच्यात असलेले गुण ते आरशासारखे आपण धरायचे आणि आपल्यात बदल करायचा. हे मला गोष्टीवरनं कळालं. आणि असं म्हणतात ना की म्हणजे एक संस्कृत सुभाषितच आहे, अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ती, योजक तत्र दुर्लभा. म्हणजे काय, अमंत्रम अक्षरम नास्ती म्हणजे असं एकही अक्षर नाहीये या जगामध्ये की जे नाश पावणार आहे. प्रत्येक अक्षराला काही ना काही व्हॅल्यू आहे. नास्ती मूलम अनौषधम म्हणजे असं एकही वनस्पती नाहीये या विश्वामध्ये की जी अनौषधी आहे किंवा औषधी उपयोग त्याचा होणार नाही, अशी एकही वनस्पती नाहीये. अयोग्यम पुरुषो नास्ती म्हणजे असं एकही पुरुष, म्हणजे आता ह्याच्यामध्ये पुरुष म्हणतात म्हणजे हे स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात. तर असं एकही व्यक्ती नाहीये की जी अयोग्य आहे. म्हणजे आपण सगळेजण हे योग्य, काही ना काही आपल्याला भगवंतानी इथे धाडले, म्हणजे काही ना काही पर्पज देऊन धाडले. तर आपल्याला फक्त काय
योजक तत्र दुर्लभ, म्हणजे एवढं सगळं असलं तरी जो योजनापूर्वक किंवा एकनिष्ठ किंवा काही मनात दृढ निश्चय करून चालणारी जी माणसं आहेत ती तत्र दुर्लभ, म्हणजे ती माणसं खूप कमी आहेत आपल्याला. म्हणजे या विश्वामध्ये म्हणून तर आपण जेव्हा महापुरुष किंवा समाज सुधारक असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला अगदी बोटावर मोजण्या इतकीच नावं आठवतात. किंवा आताच्या काळात जरी तुम्ही म्हणले आमटे किंवा तर आपल्या बोटा मोजण्या इतकीच बात. कारण काय की योजक तत्र दुर्लभ. तर आपल्या सगळ्यांमध्ये योग्यता आहे, पण आपण ह्या सगळ्यांचे हे जे चांगले गुण आहेत हे आत्मसात करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हनुमंताचा किंवा म्हणून महापुरुषांचा, म्हणून संतांचा किंवा त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणं हे महत्वाचं वाटतं मला. कारण आपण जर असा अभ्यास केला तर खरंच आपण त्यांच्या योग्यतेचे नक्कीच बनू शकतो. म्हणजे याच्यासाठी काय हवं की आपण बाहेरच्यांचं, म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हे जे लोकांचं ऐकण्यापेक्षा आपण आपलं थोडंसं आत्मचिंतन करून आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे थोडंसं शोधण्यावर आत्मचिंतन किंवा म्हणतात आतला प्रवास सुरू केला पाहिजे. आणि थोडं आपण स्वतः आपल्यावर खरं तर बिलीव्ह इन युअर सेल्फ असे, तुम्ही जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल घडून येणं खूप अवघड आहे. म्हणजे एक कोटच आहे की व्हॉट पीपल थिंक अबाउट यू इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट यू थिंक अबाउट युअर सेल्फ इट मीन्स एव्हरीथिंग. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की आपल्याला जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आपण ह्या संतांचा किंवा ह्या अशा काही अभ्यास करत राहायला पाहिजे. आपण पुढे बोलूया. आता आपण इथून सुरू करणार आहोत की अर्थात हनुमंतरायांचे सद्गुण अशी जर लिस्ट काढायला गेलो तर माझं 2-3 फुलस्केप सहज भरतात, म्हणजे अगदी मला जसे आठवतील तसे. पण आपण काय करूया की ह्या आज 45 ते 50 मिनिटाचा आपल्याला वेळ मिळालाय, तर आपण काय करूया, जेवढे जास्तीत जास्त त्यांचे सद्गुण आहेत त्याविषयी थोडीशी चर्चा करूया आणि ह्याच्यातनं आपल्याला काय घेता येईल हे आपण घ्यायचा प्रयत्न करूया. जर तुमच्याकडे वही पेन असेल तर तुम्ही ती वही पेन घेऊन थोडंसं तुमच्या भाषेत किंवा त्या कॅरेक्टरमधनं, ह्या घटनेमधनं किंवा त्या एखाद्या कॅरेक्टरमधनं आपल्याला काय मिळालं हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहून घ्या. म्हणजे मी तर सांगेलच, पण कसं होतं, मी काही एवढा अभ्यासू नाही किंवा मी काही एवढा अनुभवी नाही. मे बी तुमचे अनुभव किंवा मे बी तुमचं जे अभ्यास आहे त्याच्यातनं तुम्हालाही काही ऍडिशनल पॉईंट भेटतील जे आपल्याला स्वतःच्या उन्नतीसाठी फार उपयोगी पडतील. तर सुरू करूया. पहिला लहानपणीचा, म्हणजे हनुमंतरायांचं चरित्र अभ्यासताना जेव्हा त्यांच्या लहानपणीच्या कथा मी वाचल्या तेव्हा मला एक गोष्ट अतिशय प्रखरतेने जाणवली की हनुमंतरायांकडे विलिंग टू लर्न न्यू थिंग्स, म्हणजे काही नवीन शिकण्याची ही जी त्यांच्या आजची म्हणतात ना की क्युरियोसिटी होती ती प्रचंड होती. म्हणजे अगदी लहानपणीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमंतरायांनी पाळण्यामधूनच त्या सूर्याकडे बघितलं, जस्ट उगवत्या सूर्याकडे, जे अगदी लाल शेंदूर रंग होतं. त्याला वाटलं की ते काहीतरी फळ आहे आणि ते फळ आहे असं समजल्यानंतर त्यांनी जे क्युरियोसिटीने ते पकडण्यासाठी उड्डाण केलं ना, तर ही जी उड्डाण करण्याची प्रवृत्ती आहे ना ही मला फार भावली. म्हणजे भले त्याचं पुढे रिझल्टमध्ये काही येऊ दे, म्हणजे भले त्या स्टोरीमध्ये असं असू दे की तो पाळण्यातनं उडी मारली तिथेच पडला तरी पण मला काही हरकत नाही, पण त्यांनी जी पाळण्यातनं उडी मारण्यासाठी ती जी त्याच्याकडे जी प्रवृत्ती होती ना की काहीतरी नवीन करूया किंवा काहीतरी असं, हो हे मी करू शकतो. आपण आता लहान मुलं जेव्हा आपण पाहतो ना आपल्या आजूबाजूला, तुम्ही नीट ऑब्झर्व करा, लहान मुलाला ना फेल्युअरची अजिबात भीती नसते. म्हणजे लहान मुलगा जेव्हा अगदी रांगायला लागतो ना तेव्हा मी बघतो की तो रांगताना 100 वेळा पडतो, पण तो तरीही 101 वेळा परत तो उभा राहतो आणि चालायला लागतो, कारण त्याला अजिबात त्या फेल्युअरची भीती नसते. अगदी तसंच आपण ना अगदी लहान मुलासारखंच सतत काही ना काही नवीन करण्यासाठी सतत एक प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भले त्याच्यात फेल्युअर येऊ, म्हणजे आता हनुमंतरायांचं असं सांगितलं होतं की त्याच्यानंतर त्याला खरंच सूर्याला गिळायला चाललंय म्हणून इंद्राला भीती वाटली आणि इंद्राने त्याच्या हनुवटीवर त्यांचं वज्र फेकलं, त्याच्यामुळे हनुवटी फुटली. आता हनुवटी फुटली, पण हनुवटी कशी फुटली? प्रयत्न करताना फुटली. लक्षात घ्या, हनुमंतराय प्रयत्न करत होते सूर्याला गिळण्याला ऍज अ फळ म्हणून ते कॅप्चर करायला, पण ते करत असताना त्यांना फेल्युअर आलं. म्हणजे काय की आपण हे प्रयत्न करावा, भले आपली हनुवटी फुटली तरी चालेल, पण ऍटलीस्ट आपण एक अटेम्प्ट केलाय.
आणि त्या अटेम्प्ट मधून आपली ती क्युरिओसिटी जी असते ती एक आपली, किंवा सतत प्रयत्न करत राहणे, हा जो एक आपला सद्गुण आहे हा आपला वाढीस लागतो. म्हणजे अर्थात लहान मुलांना जेव्हा आपण बघतो तेव्हा हळूहळू ते जेव्हा मोठे होतात तेव्हा ते का नाही हे होतं, त्यांना फेल्युअरची भीती वाटते. म्हणजे आपणच ऍज अ पालक आपण त्यांना हळूहळू जसे ते मोठे होतात तसे त्यांना चुका दाखवायला सुरुवात करतो. अरे APPLE म्हणजे ऍपल, तुला APPLE डबल पी येतो हे तुला माहित नाही का? असं जेव्हा आपण त्या मुलांना, लहान मुलांना सांगायला लागतो तेव्हा त्यांना लक्षात येतं, अरे बापरे, डबल पी नाही लिहिला तर आपल्याला हे होतं, म्हणजे आपल्याला नापासू किंवा आपण फेल्युअर आहे आपल्याला. मग ते हळूहळू त्या फेल्युअरची आपल्याला भीती वाटायला लागते. म्हणजे तसं निरागस मूल जे असतं त्याला अजिबात पहिले फेल्युअरची भीती नसते. तर आपण हे असं नेहमी सतत एक आपल्या मनामध्ये, किंवा आपण नेहमी काही कुठलेही कार्य करताना एक लक्ष ठेवलं पाहिजे की चला आपण प्रयत्न तर करून बघू. म्हणजे हे जे मोठे मोठे उद्योजक असतात, म्हणजे अंबानी साहेब म्हणा, किंवा टाटा कंपनी म्हणा, किंवा अजून कुठलाही एक उद्योजक तुम्ही बघा, DSK विश्वमधले DSK सर म्हणा, हे जी लोक असतात ही ह्याच वृत्तीने, म्हणजे उडण्याची जी प्रवृत्ती असते त्यांची, उड्डाण करण्याची जी प्रवृत्ती असते, ह्याच्यामुळे भले ते फेल्युअर होऊ दे इनिशियल लेवलला, पण आज भले त्यांच्या हयातीनंतर पण त्यांचा जो ठिणगी असते, ती जी ठिणगी त्यांनी पेटवली होती त्याचं पुढे मग त्या वटवृक्षात रूपांतर होतं. म्हणजे समर्थ म्हणतात की वन्नी तो चेतवावा चेतविताची चेतवतो. म्हणजे आपण जर कोळसा जो आहे ना, त्या कोळशाला जितकी आपण हवा देत राहू ना, तितका तो कोळसा असा धगधगत राहतो. तसं आपल्या ज्या अंतरी आपण थोडा सतत असा तो वन्नी चेतवत राहायचा आपला, की हो मी करू शकतो, किंवा हो मला हे साध्य करू शकतो मी. कारण स्वतः तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे असाध्य ते साध्य करू शकतो, फक्त काय सतत आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे सतत आपण सायास म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे. म्हणजे पुढे ह्याच अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात, ओले मूळ भेदे खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. म्हणजे ओलं मूळ म्हणजे अगदी नुकतंच जन्मलेली वनस्पती जी असते तिचं मूळ इतकं ओलं असतं, ते ओलं मूळ असून सुद्धा त्या खडकाला भेद करून पलीकडे जातं. का तर त्या ओल्या मुळाला पाण्याची आवश्यकता असते, आणि ते पाणी शोधण्यासाठी ते सतत प्रयत्न करत 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 शेवटी त्या खडकाला भेद पाडून ते पलीकडे जाऊन त्याचं पाणी घेऊन मग ते वाढत राहतं. तर असं तर आपण सतत थोडा जसा जमेल तसा प्रयत्न करत राहणे. म्हणजे आता आपण खरं बघायचं तर संपूर्ण श्रीरामांचं जे चरित्र आहे हे संपूर्ण सतत पुरुषार्थ करून दाखवण्यावरच आहे. म्हणजे नियतीने किंवा प्रारब्धाने श्रीरामांकडनं सगळंच काढून घेतलं, म्हणजे एका रात्रीमध्ये सगळं काढून घेतलं. पण श्रीराम तिथे नियतीच्या किंवा प्रारब्धावर खापर फोडून रडत बसले नाही. तर त्यांनी काय केलं, त्यांचा पुरुषार्थ दाखवला. म्हणजे संपूर्ण तुम्ही रामायण चरित्रात बघाल, अगदी त्यांच्या पत्नीचं हरण झाल्यानंतरही 16,000 किलोमीटर जाऊन आपल्या पत्नीला शोधून आणलं. हा एक पुरुषार्थ केला की प्रारब्धाने माझी पत्नी नेली म्हणून मी रडत बसणार नाही, मी माझा पुरुषार्थ दाखवणार आणि त्या प्रारब्धावर मात करणार. म्हणजे आपल्या प्रयत्नांनी आलेल्या प्रारब्धावर सुद्धा मात करणे हे आपल्याला रामायणाच्या या श्रीरामांच्या चरित्रामधनं अगदी ठसठसीतपणे जाणवतं. पण दुसरा हनुमंतरायांचा गुण आपण जर पाहिला तर हनुमंतरायांनी जसजसे मोठे झाले, अर्थात लहानपणी त्यांना ह्या प्रसंगावरून हनुमान नाव पडलं आणि त्याच वेळेस त्यांना सर्व देवतांनी अगदी भरभरून वरदानं दिली. म्हणजे सगळ्या शक्ती मिळाल्या त्यांना अगदी लहानपणीच. पण काय झालं, ह्या शक्ती लहानपणीच मिळाल्यामुळे आणि त्यांचा वापर कसा विवेकाने करायचा हे त्यांना माहित नसल्यामुळे त्यांच्याकडनं खूप सारे प्रमाद घडले. की साधू संत जेव्हा बसायचे ध्यानाला किंवा एखाद्या यज्ञाला तर ते सतत ते उद्ध्वस्त करायचे. तर अशा वेळेस मातंग ऋषींनी त्यांना शाप दिला की नाही, आता तुला तुझ्या सर्व शक्ती या क्षणी त्यांचा विसर पडेल. पण त्यांच्या आईंनी, हनुमंतरायांच्या अंजनी मातेंनी मातंग ऋषींना रिक्वेस्ट केली की असं करू नका, कारण हा मुलगा लहान आहे, अजून त्याला काहीच कळत नाही, त्यामुळे त्यांच्या हातनं हा प्रमाद घडला असेल. तर मातंग ऋषी म्हणाले ठीक आहे, मी शाप तर काही परत घेणार नाही, पण त्याला मी वरदान देतो की जर त्याला कोणी त्याची शक्ती परत आठवण करून दिली तर मात्र त्याला पुन्हा त्याचा संपूर्ण शक्तीचा
ज्ञात होईल आणि त्याला संपूर्ण शक्तीनिशी पुन्हा एकदा तो तेवढाच बलवान होईल. तर ठीक आहे, आता ह्या प्रसंगानंतर हनुमंतरायांनी असं विचार केला की आता आपण बालवयात आहोत, विद्यार्थी दशेत आहोत, तर आपण कोणाकडून तरी ज्ञान घ्यावं. आता ते स्वतः वायुपुत्र असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट वायूच्या गतीने जाऊन सूर्याकडेच ज्ञान घेण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट केली. अर्थात सूर्यदेवाने पहिलं रिजेक्ट केलं की नाही, मी सतत फिरत असतो. तर हनुमंतरायांची चिकाटी बघा. हनुमंतराय म्हणाले, तुम्ही फिरताय ना, मी तुमच्या घोड्यांवर उलटा तुम्हाला तोंड करून घोड्यांकडे पाठ करून बसतो आणि मला तुम्ही शिकवा. असं इतकं हट्ट केल्यामुळे शेवटी सूर्यदेव सुद्धा प्रसन्न झाले आणि सूर्यदेवांनी त्यांना संपूर्ण ज्ञान दिलं. आता हनुमंतरायांची ही चिकाटी आपल्याला खरंच खूप म्हणजे योग्य मार्गदर्शन करते की बघा, हनुमंतरायांकडे त्यावेळेस कुणी दुसऱ्या कोणाकडेही ते अप्रोच करू शकले असते, पण नाही, त्यांनी चिकाटीनी नाही, मला तुमच्याकडनंच ज्ञान घ्यायचंय आणि मला तुम्ही ज्ञान द्या, मी तुमच्या सर्व कंडिशन्स मान्य करतो आणि मला ज्ञान द्या. तर ही जी चिकाटी आहे, ह्याचा त्यांनी घेतलेल्या गुरुचा शोध आहे. हा असाच आपण पण सतत आपल्याला कोणतरी एक मेंटॉर आपण मानू, भले त्याने आपल्याला शिष्य नाही मानलं तरी चालेल, पण आपण तो एक मेंटॉर मानून सतत त्याच्याकडे बघून काही शिकण्याचा किंवा त्याच्यातले काही सद्गुण, अगदी मेंटॉर आपल्याला आपल्या समोर आपल्या हयातीमधला नाही मिळाला तरी चालेल, आपण ह्या महापुरुषांना, या संतांना किंवा ह्या इतिहासातल्या काही कॅरेक्टर्स आहेत ह्यांना आपण आपला आदर्श मानून सतत त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे स्वतः आता अवधूतांना 24 गुरु होते, म्हणजे अगदी त्याच्यात अजगर, कुंभार, हे अशा अगदी साधी लोक सुद्धा, पक्षी, हे सुद्धा त्यांचे गुरु होते. म्हणजे प्रत्येकाकडनं काही ना काही शिकण्यासारखं आहे, ते आपण सतत शिकायची, विलिंग टू लर्न न्यू थिंग्स ही आपण सतत ठेवली पाहिजे आपल्या मनामध्ये. दुसरं म्हणजे त्यांनी अगदी त्यांचं ज्ञान संपल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून हनुमंतरायांनी सूर्यदेवाला सांगितलं की मी काय गुरुदक्षिणा देऊ. तर सूर्यदेव म्हणाले, नाही, तू जे माझ्याकडनं इतके त्रास, इतका सायास करून तू जे शिकलास हेच माझ्यासाठी खूप आहे. तर नाही, हनुमंतराय म्हणाले मला गुरुदक्षिणा द्यायची आहे तुम्हाला. तर मग सूर्यदेव म्हणाले, तुला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर माझा जो पुत्र आहे सुग्रीव, त्याला तू सतत सहाय्य कर. तर आपली ज्ञान झाल्यानंतर त्यांनी हनुमंतरायांनी जाऊन सुग्रीवाशी भेट घेतली आणि सुग्रीवाच्या या किष्किंधा नगरीमध्ये ते ऍज अ सेनापती किंवा सरसेनापती म्हणून त्यांनी जॉब स्वीकारला. आणि त्यावेळेस वाली त्या किष्किंधाचा राजा होता. त्या वाली बरोबर त्याचा छोटा भाऊ सुग्रीव याच्याशी त्यांनी मैत्री केली आणि ती मैत्री त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. म्हणजे आपल्याला जो नेक्स्ट त्यांचा जो दुसरा सद्गुण अभ्यासायचा आहे हा ह्याच विषयाशी आहे की स्ट्रॉंग बॉन्डिंग, स्ट्रॉंग बिल्डिंग. एखादी गोष्ट आता हनुमंतरायांच्या संपूर्ण चरित्रामध्ये आपण जर बघाल तर त्याच्या जी बॉन्डिंग आहे ती अतिशय म्हणजे शेवटपर्यंत ती बॉन्डिंग टिकून राहिलेली आहे. म्हणजे अगदी बघाल तर जेव्हा श्रीरामांची त्यांची भेट झाली, भेटले, ही बॉन्डिंग झाली श्रीरामांची आणि हनुमंताची, ती शेवटपर्यंत राहिली आणि आजही आहे. तसंच सुग्रीवाच्या बाबतीत म्हणजे वाली जेव्हा किष्किंधाचा राजा होता त्यावेळेस हनुमंतराय तिथे सरसेनापती म्हणजे चीफ ऑफ आर्मी होते. पण वाली आणि सुग्रीवाचं जेव्हा मतभेद झाले आणि त्याच्यामुळे सुग्रीवाला राज्यातनं हाकलून देण्यात आलं, तेव्हा स्वतःचा चीफ ऑफ आर्मीची पोस्ट सोडून ते स्वतः सुग्रीवाबरोबर जंगलामध्ये भटकत राहिले. म्हणजे त्यांनी सूर्यदेवाला किंवा आपल्या गुरूंना दिलेली जी शब्द होता की मी सुग्रीवाची साथ कधीही सोडणार नाही, हे त्यांनी शेवटपर्यंत ते बॉन्डिंग टिकून ठेवलं. अगदी म्हणजे शेवटचं म्हणजे आता तुम्हाला सांगायचं तर श्रीरामांची भेट झाल्यानंतर सुग्रीवांना आणि श्रीरामांना दोघांनाही फायदा होईल असं त्यांनी कम्युनिकेशन करून सुग्रीवाला आपलं राज्य परत दिलं. म्हणजे आपल्या मैत्रीचा त्यांनी व्यवस्थित तो शेवटपर्यंत बॉन्ड ठेवून, अगदी म्हणजे अयोध्या श्रीरामांनी जिंकून सगळं लंका जिंकून पुन्हा अयोध्येत जेव्हा प्रवेश केला तेव्हा सुद्धा हनुमंतराय त्यांच्या बरोबर अयोध्येत गेले. पण अयोध्येत गेले तरी पुन्हा ते सुग्रीवाच्या अंडर, पुन्हा त्यांच्या अंडर कामाला आले. म्हणजे त्यांनी त्यावेळेस म्हणजे अगदी म्हणतात की
हनुमंतराय इतके पराक्रमी आणि इतके शूरवीर होते की त्यांच्या समोर सुग्रीव काहीच नव्हता. म्हणजे ते अगदी धोका देऊन स्वतः त्या किष्किंधाच्या राजा म्हणून सुद्धा बसू शकले असते. पण नाही, त्यांनी असं केलेलं नाही. तर हा जो स्ट्रॉंग बॉन्डिंग असतो, हा आपण पण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये ज्याच्याशी आपण एकनिष्ठ आहोत किंवा ज्याच्याशी आपण बॉन्ड केलेला आहे, त्याच्याशी आपण शेवटपर्यंत तो बॉन्ड किंवा तो विश्वास सतत ठेवला पाहिजे. म्हणजे अगदी जेव्हा ते लंकेत प्रवेश केला, लंका उड्डाणानंतर लंकेत प्रवेश केला, तेव्हा पण त्यांनी हेरलं की ह्या सगळ्या लंकेमध्ये विभीषण नावाचा हा जो माणूस आहे किंवा हा जो राक्षस आहे, हा सतत श्रीरामांचं नाम घेतोय. तर त्यांनी त्याच्याशी बॉन्डिंग केलं. लंकेमध्ये जाऊन सुद्धा राक्षस आहे म्हणून नाही, तर तो श्रीरामांचा भक्त आहे आणि मी पण श्रीरामांचा भक्त आहे. तर ते जे बॉन्डिंग केलं, ते बॉन्डिंग त्यांनी शेवटपर्यंत, म्हणजे अगदी लंका रावणाचा वध झाल्यानंतर लंकेला पुन्हा एकदा राज्यपद हे विभीषणाला मिळालं. म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं तर हनुमंतरायांच्या कम्युनिकेशनमुळे विभीषणाला आणि सुग्रीवांना दोघांना आपापलं राज्य मिळालं. म्हणजे इतकं ते बॉन्डिंग त्यांनी ठेवलं आणि त्या बॉन्डिंगमध्ये किंचितही तिळ मात्रही हे नाही आला, फरक नाही आला. तर असं आपण एक बॉन्डिंग आपण पण शिकलं पाहिजे की आपण पण एखाद्याशी एकनिष्ठ राहिलो तर शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलं पाहिजे. एखाद्या संस्थेशी म्हणा, समजा आता आपण रोटरीशी एकनिष्ठ, तर रोटरीशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. मग ते भले रोटरीमध्ये वादळ येऊ दे, ऊन येऊ दे, वारा येऊ दे, आपण त्याच्याशी एकनिष्ठ, आपण ज्या उद्देशाने रोटरी जॉईन केली ते उद्देश आपल्या मनामध्ये शेवटपर्यंत राहिलं पाहिजे, शेवटपर्यंत कायम राहिलं पाहिजे. ते जे स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे ते शेवटपर्यंत कुठल्याही संकटामुळे डळमळता कामा नये. पुढचा जो गुण आहे तो आहे मोटिवेशनल. आता मोटिवेशन खरं तर दोन प्रकारचे असतात, एक्सटर्नल आणि इंटरनल. आता लंका उड्डाण हा जो प्रसंग आहे रामायणातला, ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला की अंगदच्या नेतृत्वाखाली दक्षिणेच्या साईडला एक तुकडी पाठवली, ज्यामध्ये स्वतः हनुमंतराय होते, जामवंत होते, म्हणजे असे मोठी मोठी लोक होती, पराक्रमी शूरवीर होते. आणि त्या लोकांना दक्षिणेच्या साईडला सीता मातेच्या शोधासाठी पाठवण्यात आलं. त्यावेळेस जेव्हा ते दक्षिणेच्या शेवटच्या टोकापर्यंत आले आणि पुढे बघितलं की आता तर ह्याच्या पुढे समुद्र आहे, तर आता हा समुद्र लांगून 100 योजन समुद्र लांगून कोण जाणार आणि सीतेचा शोध घेणार. तर अशा प्रसंगाच्या वेळेस ह्या सगळ्यांमध्ये अतिशय अनुभवी हे जामवंत जे होते, त्यांनी हनुमंतरायाला त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्यामध्ये असलेल्या अंतरीतल्या सुप्त शक्तीची आठवण करून दिली. म्हणजेच त्यांना एक्सटर्नली मोटिवेट केलं. आणि अशा एक्सटर्नली मोटिवेट झालेल्या हनुमंतरायांनी त्या अतिशय प्रखरपणे श्रीरामांचं नाव घेऊन उड्डाण करून लंकेत प्रवेश केला. आता हा झाला एक्सटर्नल मोटिवेशनचा प्रकार. पण पुढे राम आणि रावणाच्या युद्धामध्ये जेव्हा अहिरावण, आपण पुढच्या पण काही सद्गुणांमध्ये अहिरावणाचा प्रसंग पुन्हा एकदा आपण रिफ्रेश करणार आहोत. पण अहिरावणचा हा जो प्रसंग होता की अहिरावण राम आणि लक्ष्मणांना विभीषणाचं रूप घेऊन पळवून पाताळ लोकात घेऊन गेले. पाताळ लोकात घेऊन गेल्यानंतर हनुमंतराय राम आणि लक्ष्मण यांना सोडवण्यासाठी पाताळ लोकात गेले. तिथे मकरध्वजाशी युद्ध केलं आणि अहिरावणला मारण्यासाठी प्रयत्न करू लागले. काही केल्या अहिरावण मरत नव्हता. तेव्हा विभीषणाने त्यांना सांगितलं की अहिरावणला मारण्यासाठी 5 त्यांचे जे दिवे आहेत ते 5 दिवे एकाच फुंकरमध्ये फुकले गेले, ते 5 दिवे विझले तरच अहिरावण यांचा वध होणार आहे. तर हनुमंतरायांना कळले ना, हनुमंतराय गेले त्या ठिकाणी गुहेमध्ये, तिथे 5 पंट्या त्यांना दिसल्या. ते एका पंक्तीला फुकायचे, दुसरी पंक्तीला फुकायला जायचे, तर पहिली पंक्ती परत वर यायची, परत चालू व्हायची. त्यांना समजे ना. अशा वेळेस त्यांनी डोळे बंद केले, श्रीरामांचं ध्यान केलं आणि श्रीरामांचं ध्यान करता करता त्यांना लक्षात आलं की आपल्याला 5 मुख झालेले आहेत. आणि त्यांनी श्रीरामांचं नाव घेऊन प्रचंड वेगाने, स्वतः वायुपुत्र असल्यामुळे प्रचंड वेगाने वायू तिथे पसरवला आणि त्या 5ही तोंडातनं एकाच वेळेस त्या पंट्या विझल्या गेल्या आणि अहिरावणाचा वध झाला. म्हणजे काय की प्रत्येक वेळेस आपल्याला एक्सटर्नल मोटिवेशन लागेल असं नाहीये. काही वेळेस काही प्रसंगाला आपण स्वतः अशा ठिकाणी अशा वेळेस अडकतो की ज्या वेळेस आपल्याला स्वतःला मोटिवेट करावं लागतं आणि त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो.
तर हनुमंतरायांच्या या प्रसंगामधून मला हे शिकायला मिळालं की चला प्रत्येक वेळेस आपल्याला बाहेरनं कोणीतरी पुश केलं पाहिजे असं काही नाहीये. आपण समजा आता जॉगिंग करायचं ठरवलं सकाळी, तर गरज नाही की दुसऱ्या मित्रांनी रोज फोन करून उठवलं पाहिजे, चल रे आपण दोघं जाऊ. आपण कधीतरी इंटरनली सुद्धा मोटिवेट झालं पाहिजे. स्वतः आपण तो निश्चय केला पाहिजे आणि स्वतः ते कार्यसिद्धीस नेलं पाहिजे. तर इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही मोटिवेशन आपल्याला या प्रसंगांमधून शिकायला मिळतात हनुमंतरायांची. पुढचा आहे बुद्धिमतां वरिष्ठम. म्हणजे समर्थांनी स्वतः हा शब्द वापरलेला आहे. बुद्धी, सगळ्या या कॅरेक्टर्स मध्ये बुद्धीचा वापर अतिशय योग्य पद्धतीने करणारा म्हणून बुद्धिमतां वरिष्ठम. कम्युनिकेशन स्किल जे आत्ताच्या या आपल्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारा अतिशय महत्वाचा आणि दुर्लक्षित झालेला भाग आहे, ज्याच्यावर खरं तर हे स्किल आपल्याला शिकता येतं, पण थोडेसे त्याला प्रयत्न पाहिजे. जसे तुकाराम महाराज म्हणतात, सतत अभ्यास करत राहा, सतत अभ्यास करत राहा, असाध्य ते साध्य कळतीच आहे. तसा हा कम्युनिकेशन स्किल नावाचा आपल्याला हा स्किल डेव्हलप करता आला पाहिजे. तर असा प्रसंग आहेत की बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणण्यामागे 3-4 प्रसंग आहेत. त्यातला पहिला प्रसंग आहे की हनुमंतरायांनी अगदी पहिल्याच भेटीमध्ये श्रीराम आणि लक्ष्मणांना आपल्या कम्युनिकेशनच्या स्किलवर सुग्रीवाची नड किंवा सुग्रीवाला काय पाहिजे हे ओळखून दिलं आणि त्याच वेळेस सुग्रीवाला देखील श्रीराम आणि लक्ष्मणांची ओळख आपल्या कम्युनिकेशन स्किलनी इतकी व्यवस्थित करून दिली की त्या दोघांची त्या क्षणी मैत्री झाली आणि त्या दोघांनाही एकमेकांचा हा फायदा झाला. अगदी असाच प्रसंग जेव्हा लंका उड्डाण करून हनुमंतराय लंकेमध्ये प्रवेश केला तेव्हा एक राक्षस रामांचं नाव घेतोय असं म्हणून ते जे कम्युनिकेशन स्किल, म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या महालात जाऊन श्रीरामांचं गुणगान गायला सुरुवात केली आणि अशा वेळेस बिभीषणाला वाटलं अरे माझ्यासारखाच अजून कोणतरी श्रीराम भक्त आलाय. आणि ते जे त्यांनी कम्युनिकेशन स्किल, ते जे कम्युनिकेशन त्यांनी केलं अगदी थोड्या प्रसंगात, त्यामुळे त्यांना पुढे लंका मध्ये वध होण्यापासून वाचवलं. कारण दूताला मारण्यासाठी रावण निघाला होता, त्यावेळेस बिभीषणाने त्यांना वाचवलं केवळ आपल्या त्या कम्युनिकेशनमुळे. आणि पुन्हा विभीषण जेव्हा त्यांना हाकलून दिलं तेव्हा ते श्रीरामांच्या गटामध्ये परत आले, ते सुद्धा केवळ हनुमंतरायांच्या त्या कम्युनिकेशनमुळे. असाच अशोकवनामध्ये सीतामातेला शोधतानाचा प्रसंग आहे. तर कम्युनिकेशन कसं आहे बघा हनुमंतरायांचं, शिकण्यासारखे की आता सीतामातेला हनुमंतरायांना पहिल्यांदा भेटायचंय. तर जेव्हा ते हनुमंतराय छोटं रूप, लहान रूप घेऊन सीतामातेकडे गेले तेव्हा सीतामातेकडे पहिली त्यांनी आपल्या बरोबर आणलेली श्रीरामांची अंगठी त्यांना दिली. आणि ही अंगठी पाहताच सीतामातेने विचारलं कोण आहे, ही अंगठी घेऊन येणाऱ्याने माझ्या समोर यावे. तर जेव्हा समोर आले हनुमंतराय तेव्हा सीतामातेने विचारलं कोण आहेस तू. तर हनुमंतरायांनी अतिशय कमी शब्दात आपली ओळख अशी करून दिली, रामदूत मे मातु जानकी सत्य शपथ करुणा निधानकी. म्हणजे हे माते, मी रामाचं दूत, ही एवढीच माझी फक्त ओळख आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त ओळख माझी नाही. आता त्याच ठिकाणी तुम्ही थोडासा विचार करा, आपल्यासारखा कुणी असता की ज्यांनी लंके हे एवढं 100 योजन समुद्र पार करून कसा बसा ह्या लंकेत प्रवेश मिळवलाय. लंकेत प्रवेश मिळवल्यानंतर एवढ्या सगळ्या लंकेमध्ये शोधत शोधत शेवटी अशोक वाटिकेमध्ये सीतामातेचा शोध घेतलाय. तर त्याने स्वतःला कसं रिप्रेझेंट केलं असतं की माते मी इतके इतके इतके, म्हणजे स्वतःच सगळं पहिलं गुणगान केलं असतं आणि मग सांगितलं असतं मी कोण आहे, मी हा एकटा असा माणूस आहे अख्ख्या श्रीरामांच्या सेनेमधला की जो एकटा हा लंका किंवा हा 100 योजन समुद्र पार करून येऊ शकता लंकेत. असं काही नाही. अतिशय थोड्या शब्दांमध्ये रामदूत मे मातु जानकी, असं हे जे कम्युनिकेशन स्किल आहे की समोरच्याला ओळख देताना अतिशय मिनिमम आणि अतिशय योग्य चपखल शब्दांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, हा खरंच कम्युनिकेशनचा भाग आहे. आणि ह्या कम्युनिकेशनच्या स्किलमुळे सीतामातेला हनुमंतरायांवर विश्वास बसला. कारण त्याच अशोकवनामध्ये रावण याच्या आधी अनेक वेगवेगळी रूप घेऊन, कारण हे राक्षसांची नगरी होती, राक्षसांना वेगवेगळे रूप घ्यायला अतिशय इझी जात होतं, ते वेगवेगळे रूप घेऊन रावण कित्येक वेळा आलेला होता. अशा अवस्थेमध्ये सुद्धा हनुमंतरायांना सीतामातेने ओळखलं, हे केवळ त्यांच्या कम्युनिकेशन स्किलमुळे. म्हणजे अगदी माझ्या वाचनामध्ये असं आलं की स्वतः लक्ष्मण, हा जो शेषनागाचा अवतार आहे, स्वतः लक्ष्मणाने असं म्हणालंय की हे श्रीरामा, मला सीतामातेला कन्व्हिन्स करता आलं नाही की ज्यावेळेस सीतामातेचं हरण झालं त्या प्रसंगामध्ये
मला कन्व्हिन्स करता आलं नाही सीता मातेला की नाही, हा श्रीरामांचा आवाज नाहीये, हा दुसऱ्याचा आवाज आहे आणि श्रीरामांना काहीही झालेलं नाही, हे कन्व्हिन्स करता आलं नाही. आणि ह्या केसमध्ये इथे केवळ पहिल्याच भेटीमध्ये हनुमंतरायांनी सीता मातेला कन्व्हिन्स केलंय की हो, मी रामाचा दूत आहे. तर हे कम्युनिकेशन स्किल खरंच आपण डेव्हलप करता आलं पाहिजे आपल्याला. पुढचं बघूया, जो अतिशय महत्वाचा म्हणजे नम्रता किंवा अहंकारी नसणे. हा गुण खरंच आपण सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक अंमलात आणला पाहिजे. कारण ज्या क्षणी आपल्याला अहंकार होतो, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर श्रीराम भक्त हनुमान आणि शिवभक्त रावण यांच्या भक्तीमध्ये तुम्ही जर कधी तुलना करायला गेलात तर तुम्हाला काहीही फरक जाणणार नाही. अतिशय निष्ठावान भक्त जसा हनुमान आहे, अगदी तसाच रावण सुद्धा शिवाचा अतिशय निष्ठापूर्वक भक्त आहे. म्हणजे अगदी भक्तीच्या संपूर्ण सीमा रावणाने पार केलं. फक्त एकच गुण जो हनुमंतरायांमध्ये एक्स्ट्रा होता तो म्हणजे नम्रता. आणि हा एकच गुण जो रावणामध्ये अजिबात नव्हता. त्याच्यामुळे हनुमंतराय आजही चिरंजीव म्हणून आजही आपल्यामध्ये आहेत आणि रावण यांचा त्या क्षणी स्वतः रामाच्या हातनं वध झालेला आहे. तर हा जो अहंकार आहे हा आपण कुठेतरी काढता आला पाहिजे. म्हणजे अगदी हनुमंतरायांचं उदाहरण की ते स्वतः तर नम्र आहेतच, पण ते ज्याला कोणाला अहंकार आला त्याचे अहंकार उतरवण्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहेत. म्हणजे स्वतः हनुमंतरायांनी त्यांचेच दुसरे बंधू द्वापार युगातील भीम यांचा सुद्धा अहंकार हरण केलाय, जो आपल्या सगळ्यांना माहिती ही गोष्ट जी आत्ताच आपण रमानंद सागरच्या रामायणामध्ये पण पाहिली. आणि ही गोष्ट सगळ्यांनाच आवडते की हनुमंतरायांनी जशी शेपटी मध्ये न हलवून दाखवलं की बाबा तुझ्यापेक्षा बलवान कोणतरी आहे, तू स्वतःला एकट्याला बलवान असा गर्व करू नकोस. किंवा अर्जुनाचं सुद्धा हरण केलेलं आहे, गर्वहरण केलेलं आहे, जेव्हा त्यांनी तो म्हणाला की मी स्वतः बाणांचा पूल बांधू शकतो, इतकी माझ्यामध्ये ताकद आहे. तर श्रीरामांनी सुद्धा धनुर्धानी असताना का म्हणून तुम्हा वानरांकडनं छोटे छोटे दगड टाकून पूल बांधून घेतला. तर त्याचं सुद्धा त्यावेळेस गर्वहरण केलेलं आहे. आणि नुसतं गर्वहरण नाही की त्यानंतर अर्जुनाला विश्वास दिलाय की मी तुझ्या रथामध्ये वरती ध्वजामध्ये सतत लक्ष उपस्थित राहील. तर समर्थ रामदास स्वामी सुद्धा हेच म्हणतात की मी करता ऐसे म्हणसी तेने तू दुःखी कष्टी होसी, राम करता म्हणसी त्यावेळेस पावसी यश कीर्ती आणि प्रताप. म्हणजे जेव्हा आपण हे कार्य माझं नसून हे कार्य भगवंताने माझ्याकडून करवून घेतलं, ही जेव्हा आपली वृत्ती होते त्यावेळेस आपला हा अहंकार हळूहळू लोपाला जातो. म्हणजे स्वतः तुम्ही संतांचं उदाहरण घ्याल तर संतांमध्ये ही जी नम्रता लीनता ही इतकी ठासून भरली होती की अगदी तुकाराम महाराजांच्या गाथा जेव्हा बुडवण्याचा प्रसंग आला किंवा तुकाराम महाराजांना संत म्हणून त्यावेळेस जेव्हा खूप नावलौकिक झाला तेव्हा स्वतः तुकाराम महाराज म्हणलेले, करीतो कवित्व म्हणाल हे कुणी, माझी नवे वाणी पदरची, आपुल्या बुद्धीचा माझी या बुद्धीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवीत असे. म्हणजे आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, कायमी पामरत जाणे अर्थभेद, वदवे गोविंद तेची वदे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. म्हणजे मी स्वतः माझी काहीही ह्याच्यामध्ये कर्तृत्व नाही किंवा माझं काही ह्याच्यात एफर्ट्स नाही, हे सगळं माझ्याकडनं भगवंताने करवून घेतलं. हा जो नम्रता आहे, ही जी नम्रता आहे ही खरंच आपल्याला ह्या संतांकडून किंवा ह्या महापुरुषांकडून शिकण्यासारखी आहे. दुसरं म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे अगदी आपण हनुमंतरायांच्या खूप सारे प्रसंग आहेत असे, त्यातला हा जो लंका उड्डाणाचा प्रसंग आहे, जिथे जेव्हा हनुमंतरायांनी उड्डाण केलं त्यावेळेस त्यांना पहिलीच जे काय अडचण आली ती म्हणजे सुरसा नावाची राक्षसी. ही म्हणजे नागकन्या होती. तिने हनुमंतरायांची परीक्षा घेण्यासाठी मोठं रूप धारण केलं आणि त्यांना रस्त्यामध्ये आडवे गेले आणि म्हणाले की मी ही नागकन्या इथली माझ्या मुखात प्रवेश केल्याशिवाय कोणालाही इथून जाता येत नाही. तर अशा वेळेस हनुमंतराय हे पॉवरफुल होते. पॉवरफुल असतानाच ते इंटेलिजंट होते आणि त्यांच्याकडे विजडम पण होतं. कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला सीतेच्या शोधासाठी जायचंय, त्यामुळे हिच्याशी युद्ध करण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी लगेच आपली पॉवर दाखवली, आपलं तोंड मोठं केलं. त्याच वेळेस सुरसाने पण आपलं तोंड मोठं करत करत गेले. अशा करता करता जेव्हा सुरसाचं तोंड 100 योजन एवढं मोठं झालं त्यावेळेस हनुमंतरायांनी अगदी मुंगीचं रूप धारण करून
बारीक रूप धारण करून त्यांच्या मुखातून प्रवेश करून बाहेर आले आणि अतिशय नम्रपूर्वक म्हणाले, माते, आपली इच्छा मी पूर्ण केली आहे, मी श्रीरामांच्या कार्यासाठी निघालोय, आपली परवानगी असेल तर मी सीता मातेचा शोध घेऊन पुन्हा आपल्या ठिकाणी खाण्यासाठी परत येईल. तर हे जे नम्रपणे, हे जे नम्रता होती, ह्याच्यावर सुरसा राक्षसीने खुश झाली आणि सुरसा राक्षसीने त्याला आशीर्वाद दिला. म्हणजे लक्षात ठेवा की जेव्हा शक्ती दाखवायची वेळ असते तेव्हा ते महाप्रचंड झाले, पण त्याच वेळेस जेव्हा युक्ती दाखवायची वेळ आली तेव्हा ते स्वतःला लहान करून आपलं कार्य यशस्वी करून गेले. म्हणजे तुमच्याकडे पॉवर आहे. आता खूप साऱ्या राजकारण्यांकडे किंवा खूप सारे अधिकारी असतात किंवा मोठ्या पोस्ट असतात, त्यांच्याकडे पॉवर असते, पण त्या पॉवरचा इंटेलिजन्स नसतो त्यांना, की ते पॉवरचा सदुपयोग कसा करून घेता येईल किंवा समाज कार्यासाठी त्याचा कसा युज करता येईल. तर ह्या गोष्टी आपल्याला हनुमंतरायांकडनं शिकता आला पाहिजे. की आता समजा लंका दहनाचा प्रसंग आहे, तर पॉवर होती लंका दहन म्हणून त्यांनी त्यांच्या शेपटीला आग लावल्यानंतर संपूर्ण लंका जाळली, पण इंटेलिजन्स किंवा विजडम बघा की त्यांनी विभीषणाचं महाल आणि अशोक वाटिका हे सोडून सर्व लंका भस्मसात केली. तर नुसती पॉवर म्हणजे मी शक्ती म्हणून आरूढ झाले आणि शक्तीच्या त्या वेगामध्ये मी सगळंच जाळत सुटलोय किंवा सगळ्यांना मारत सुटलोय असं काही न करता, आपल्याकडे शक्ती आहे पण आपण इंटेलिजन्स आणि विजडम वापरून किंवा याचा अनुकूल परिस्थितीशी योग्य वापर करून आपण त्या ताकदीमध्ये विवेकाने आपलं कार्य कम्प्लीट केलं पाहिजे. हा एक अतिशय चांगला गुण आपल्याला हनुमंतरायांकडनं शिकता येतो. दुसरा एक गुण जो आहे दास्यभाव, म्हणजे सर्व्हिस अबाव सेल्फ, जो आपला रोटरीचा सुद्धा लोगो आहे, की हनुमंतरायांचं जे दास्यभाव आहे किंवा हनुमंतरायांचं जे डेडिकेशन आहे टुवर्ड्स श्रीराम किंवा टुवर्ड्स सोसायटी किंवा त्यांचा जो हंबलनेस आहे वरिष्ठांशी, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर स्वतः जांबवंतांनी लंका उड्डाण प्रसंगी हनुमंतरायांना त्यांचं गुणगान सुरू केलं, त्यांना त्यांच्या शक्तींची जाणीव करून दिली आणि हनुमंतरायांनी चेक करण्यासाठी जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत गेले, तेव्हा त्यांचा आकार वाढत वाढत गेला. हनुमंतरायांचा आकार एवढा वाढला की ते अगदी गगनाला जाऊन भिडले. एवढा प्रचंड जेव्हा वाढला त्यावेळेस त्यांनी काय करावं, तर त्यांनी ह्या आकारामध्ये सुद्धा जांबवंतांना नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्ही मला शक्तीचा उपयोग करून दिला, खूप खूप धन्यवाद. आता या शक्तीने मी श्रीरामांचं कार्य करू शकतो. म्हणजे जेव्हा हंबलनेस बघा हा हनुमंतरायांचा, की शिकण्यासारखा आहे, की जेव्हा स्वतःची पॉवर ही जांबवंत किंवा ह्या बाकीच्या वानरांपेक्षा वाढलीये, मी खूप श्रेष्ठ झालोय, मी खूप पराक्रमी आहे किंवा मी खूप पॉवरफुल झालोय असं असताना देखील आपल्या सबऑर्डिनेट बरोबर किंवा आपल्या बरोबर आलेल्या या वानरांशी अतिशय नम्रपणे वागलेले आहेत हनुमंतराय. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर हनुमंतरायांनी सर्व आपल्या तुकडीला, ज्याचा हेड अंगद होता, त्या तुकडीला सांगितलं की तुम्ही इथून हलू नका, या दक्षिण टोकावरून मी उड्डाण करून सीता मातेचा शोध घेऊन परत येतो आणि मग आपण सगळेजण मिळून सुग्रीव यांच्याकडे जाऊया. म्हणजे काय की आता हंबलनेस बघा, हनुमंतराय स्वतः एकटे कार्य करून परत आले दक्षिण टोकावर, पण स्वतः पुढे न जाता अंगदाच्या नेतृत्वाखाली, अंगद हा अतिशय युवा म्हणजे वालीचा पुत्र होता, अतिशय लहान होता, तर ह्या अशा लहान मुलाच्या नेतृत्वाखाली स्वतः न पुढे जाता युवराज अंगद सुग्रीव राजांना भेटलेले आहेत आणि सुग्रीव राजांना सांगितलेले राजे काम पूर्ण झालेले आहे. नंतर सुग्रीव स्वतः श्रीरामांकडे गेलेले आहेत आणि सांगितलेले सीता मातेचा शोध लागलेला आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला दिसेल कुठेही वाल्मिकी रामायण वाचा किंवा तुलसी रामायण वाचा, कुठेही हनुमंताने जाऊन कुठेही सांगितलेलं नाही की श्रीरामा मी कार्य केलं किंवा माझ्यामुळे झालं, काही नाही. इतका हंबलनेस की ते स्वतः आपल्या सबऑर्डिनेट्सला, म्हणजे त्यांनी खरं सांगायचं तर आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मिडल लेवल मॅनेजमेंटचं काम केलं, की त्यांनी खालच्या, आपल्यापेक्षा खालच्या लेवलच्या माणसांना किंवा आपल्यापेक्षा खालच्या टीमला मॅनेजमेंट पुढे अप्पर मॅनेजमेंटला दाखवून दिले की ही टीम मी काम केले, ह्या टीमनी काम केले, मी हे काम केलं, माझ्या खालच्या टीमनी काम करून हे कार्य सिद्धीत नेले. तर हे खरंच आपल्या शिकण्यासारखं आहे या हनुमंतांच्या चरित्रामधून. आणि दास्यभाव, खरंच त्यांचं डेडिकेशन श्रीरामांवर इतकं होतं की अगदी सर्व कार्य संपल्यानंतर सुद्धा जेव्हा श्रीरामांकडे ते आले त्यावेळेस सुद्धा सीता मातेने जेव्हा त्यांना मोत्याची माळ
बक्षीस म्हणून दिली, त्यावेळेस सुद्धा त्यांनी ते तोडले आणि त्याच्यामध्ये श्रीराम नाईक म्हणून ती फेकून दिली. इतकं त्यांचं श्रीरामांवर हे होतं की त्यावेळेस सभेमध्ये त्यांना सगळ्यांनीच थट्टा मस्करी सुरू केली की अरे तुम्ही हे काय करताय, असं जर म्हणताय तर तुमच्यात तरी कुठे श्रीराम आहेत. त्यावेळेस त्यांनी जो छाती फाडून श्रीराम सीतेचं दर्शन देण्याचा हा जो प्रसंग आहे, हा सुद्धा हेच दाखवतो की डिवोशन किती आहे श्रीरामांबद्दल, की त्यांना श्रीराम सोडून बाकी काहीच नकोय. बरं, श्रीराम आणि हनुमंतांची भेट खरं सांगायचं तर त्या 14 वर्षामध्ये केवळ शेवटच्या 6 महिन्यांमध्ये झालेली. जेव्हा सीता मातेचं हरण झालंय त्या केवळ त्या 6 महिन्यांमध्ये झाली आणि त्यांचं इतकं ते डिवोशन आहे श्रीरामांबद्दल की ते आजही श्रीरामांचा अवतार कार्य संपलं तेव्हा सुद्धा श्रीरामाने सांगितलं की नाही हनुमंता, तुम्ही चिरंजीव आहात, तुम्ही हे कार्य श्रीरामांचं कार्य पुढे वाढवत राहा, संकटमोचन म्हणून तुम्ही पुढे प्रसिद्ध व्हाल, सर्वांचं संकट हरण करा. का तर श्रीरामांना माहिती की हनुमंतरायांमध्ये हा इतका हंबलनेस आणि गर्वहरण करण्याची जी ताकद आहे ती हनुमंतरायांमध्ये आहे, म्हणून हनुमंतराय चिरंजीव आहेत. दुसरं म्हणजे अजून एक गुण घ्यायचा तर क्विक डिसिजन मेकिंग. म्हणजे हनुमंतरायांकडे ऍबिलिटी होती की कुठल्याही क्रिटिकल सिच्युएशनला ते लगेच हँडल करू शकत होते. म्हणजे अगदी तुम्ही प्रसंग बघाल तर संजीवनी बुटी आणायचा की बाबा लक्ष्मणाला इंद्रजितांनी मूर्छित केलं आणि याच्यावर उपाय एकच होता की संजीवनी बुटी आणायची, ती पण लंका परत समुद्र लांघून परत हिमालयापर्यंत जाऊन ती रात्रीच्या रात्री आणून जर हे कार्य कंप्लीट केलं तरच लक्ष्मणांचा जीव वाचणार होता. तर अशा वेळेस क्विक डिसिजन म्हणजे हनुमंतरायांची डिसिजन पॉवर इतकी होती की ते त्याच वाऱ्याच्या वेगाने गेले तिथे त्यांना समजलं नाही संजीवनी बुटी, कारण त्यांच्याकडे सॅम्पल नव्हतं, म्हणजे काहीच त्यांना माहितीच नव्हतं कशी दिसते किंवा कसं. तर अशा वेळेस ह्या क्रिटिकल सिच्युएशनला सुद्धा त्यांनी इमिजिएट अख्खा पर्वत उचलून परत आणलेलं आहे. म्हणजे हे जे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असतं ना, हे आपल्याला शिकता येईल की हनुमंतरायांकडनं, की एकच एक काम किंवा कुठल्याही क्रिटिकल सिच्युएशन मध्ये नाही हे मी करू शकत नाही किंवा हे मी विचारच करू शकत नाही किंवा असं काही न करता आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. म्हणजे आता अगदी उदाहरण द्यायचं म्हणतात त्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये मुलांची शाळा कशी सुरू करायची, तर अगदी ठीक आहे आपण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग की आपण लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर सुद्धा आपण क्लासेस घेऊन सुरू करूया. हे जे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग हे जे असतं ना, ही कला आपल्याला शिकता आली पाहिजे की वी हॅव टू हँडल दॅट क्रिटिकल सिच्युएशन्स. आपल्या जीवनामध्ये पण असे खूप प्रसंग येतात, अशा प्रसंगांना हनुमंतराय आठवले पाहिजे किंवा मी तर म्हणेल शिवाजी महाराज सुद्धा आठवले पाहिजे की शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र तुम्ही जर अभ्यासात तर एकही सिच्युएशन साधी नाहीये. सतत त्यांना मृत्यूच्या दारात ओढणारेच प्रसंग आले आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी प्रत्येक वेळेस गनिमी कावा हा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे कुठलीही गनिमी काव्याची पद्धत परत रिपीट नाहीये. शाहिस्ते खानाचा वध असो किंवा अफजल खानाचा वध असो किंवा आग्र्याहून सुटका असो, कुठल्याही वेळेस केलेले कार्य आहे हे परत नाहीये, परत तीच पुनरावृत्ती नाहीये. प्रत्येक वेळेस आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं करून क्रिटिकल सिच्युएशन मधनं बाहेर पडायचं, हे खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तर पुढचा गुण जो आहे, आता आपण काय करूया, वेळेचं बंधन असल्यामुळे आपण सगळेच गुण काही घेत नाही. अर्थात आपल्याला जर पुन्हा अशी संधी मिळाली तर आपण पुन्हा एकदा ह्याच विषयावर पुढच्या गुण, ह्याच हनुमंतरायांच्याच गुणांवर बाकीचे जे गुण आहेत त्यांच्याविषयी थोडं बोलूया. तर जाता जाता शेवटचा आपण आता जे शेवटाला आलेलो आहे त्यामध्ये मी रेकमेंडेड करेल काही मूवीज, कारण आता आपल्या लॉकडाऊन पिरियड आहे, आपण सगळे घरी आहोत, वीकेंड आलेला आहे, तर वीकेंडमध्ये फॅमिली बरोबर आपण हे काही ठराविक मूवीज मी तुम्हाला रेकमेंडेड करेल ज्या तुम्हाला रिमेंबर करतात हू यू आर, किंवा आपला जो प्रवास आहे किंवा जे आपल्यातली शक्ती आपल्याला जी ओळखायची, डिस्कवर युअर सेल्फ, यासाठी उपयोगी पडतील. अगदी म्हणजे अॅनिमेशन मूवी आहे लायन किंग, अतिशय म्हणजे या संपूर्ण हनुमंतरायांच्या प्रसंगाला अतिशय साजेशीर अशी की लायन किंग मध्ये जर छोटा लायन जो हरवतो आणि त्यामुळे तो स्वतःची आयडेंटिटीज विसरतो, की त्याला कळत नाही की आपण कोण आहोत. तो व्हेजिटेबल खातो, त्यांच्या मित्रांबरोबर त्याच्या संगतीबरोबर तसाच त्यांच्यावर सारखाच वागतो, पण जेव्हा तो त्याच्या वडिलांना भेटतो आणि तेव्हा त्याला रिअलाइज होतो की आपण कोण आहोत, रिमेंबर हू यू आर, ह्याच्यासाठी ही लायन किंग अतिशय अॅनिमेशन वाली मूवी फॅमिली बरोबर खरंच बघता येण्यासारखी आहे. आणि दुसरी म्हणजे अशा खूप मूवी आहेत, त्यातल्या हिंदी मूवीज मी काही सांगेल. लगान, ह्यात पण आपल्याला असं दर्शन येतं की भुवन जो आहे त्याने अतिशय म्हणजे काहीही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणतात ना, तसं की काहीही माहित नाहीये की क्रिकेट काय असतं किंवा क्रिकेट कशाशी खेळतात हे सुद्धा माहित नसताना केवळ आपल्या
मातृभूमीमध्ये आपल्याला 3 वर्षाचं लगान माफ होऊ शकतं. या एका छोट्याशा आशेच्या किरणाला धरून त्याने ही विडा उचलला की हो, मी अख्खी माझी टीम, माझं अख्खं गाव या क्रिकेटमध्ये सामील होऊन ह्या क्रिकेटच्या बादशांना हरवू. ही मूवी खरंच बघण्यासारखी. लक्ष्य मूवी म्हणजे खरं तर आपल्या औरंगाबादचा जो युगेंद्र सिंग यादव हा जो हवालदार होता ह्याच्यावर मूवी आहे की कारगिलच्या युद्धामध्ये टायगर हिल ही जी 1600 फूट उंचीचा जो टायगर हिल हा 21 वर्षाचा मुलगा औरंगाबादचा हा स्वतःहून म्हणाला, जे मी म्हणालो इनर मोटिवेशन, स्वतःहून म्हणाला त्यांच्या ब्रिगेडियर मी ही 1600 फुटाची टायगर हिलची कडी पहाडी स्वतः चढून जाईल. तर खरंच ह्या मूवीमध्ये लक्ष्यमध्ये योगेंद्र सिंग यादवची भूमिका ऋतिक रोशनने केली आहे. ह्या योगेंद्र सिंग यादवला 3 गोळ्या लागल्या चढताना. अशा अवस्थेत हा हवालदार वरती गेला, टायगर हिल सर केलं आणि स्वतः 2 बंकर उडवताना 16 गोळ्या अंगावर झेलल्या त्यांनी. आणि असं असताना पुन्हा तो जिवंत आलाय आणि त्याला परमवीर चक्र मिळाले. तर खरंच ही मूवी आपल्यासाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे. आपण नक्की बघा. बाकी रंग दे बसंती यामध्ये कसं आहे की हे जे भरकटलेले युवा असतात ह्यांच्याविषयी खूप छान मार्गदर्शन की युवांनी जर एक संघ पुन्हा एकदाचा प्रयत्न केले तर आपल्यातल्याच एका मित्राला न्याय मिळवण्यासाठी हे सर्व युवा एकत्र आले आणि त्यांनी खरंच एक क्रांती घडवून दाखवली. तर ती एक मूवी. आणि तारे जमीन पण ह्यामध्ये तो जो आत्मविश्वास हरवलेला जो मुलगा आहे त्याच्याविषयी त्याला जो मेंटॉर भेटला किंवा गुरु भेटला त्यांनी त्याचं जीवन किंवा त्याच्यातले जे सुप्त गुण होते की त्याची जी ड्रॉइंगची कला होती ती त्याची मोटिवेशननी किंवा गुरूंच्या आशीर्वादाने ती त्यांनी शोधून काढली. त्याच्यातला त्यांनी म्हणतात ना की डिस्कवर युअर सेल्फ त्यांनी शोधली आणि ती त्या क्षेत्रामध्ये तो अतिशय पुढे गेला. तर ह्या काही मूवीज आहेत ह्या आपण नक्की बघा या वीकेंडमध्ये. आणि आपण ह्याच्यातनं काहीतरी शिकणार आहोत. वही पेन घेऊन बसा. मी तर म्हणेल ह्या मूवी बघताना वही आणि पेन घ्या आणि मूवीज पॉज करून ह्या प्रत्येक प्रसंगामधून काय शिकता आलं किंवा काय सद्गुण घेता येण्यासारखे हे नोट डाऊन करा. तुम्हाला खूप मजा येईल मूवी बघताना पण आणि ती रिकॉल पण होईल तुम्हाला प्रत्येक वेळेस. ह्याच्या पुढे आहे आता आपण ऍक्च्युली खरं तर शेवटाला आलोय. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. म्हणजे काहीतरी कृती केल्याशिवाय ना ज्ञानाला काहीच अर्थ नाही. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन. तुम्ही वेळात वेळ काढून माझे हे बोबडे बोल ऐकलेत. खरं तर तुम्ही आता आरंभाला येऊन पोहोचला. म्हणजे तुम्ही आता स्टार्टिंग पॉइंटला आलात. खरं तर आतापर्यंत जे मी सद्गुण सांगितले हे फक्त आपण वाचलेत किंवा ऐकलेत किंवा आपल्याला शोधायचेत. पण आता ही कार्यशाळा जेव्हा तुम्ही संपवाल तेव्हा आता तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचा आरंभ होणार आहे. म्हणजे आता तुम्ही कोणतीही मूवी बघताना किंवा कोणतंही चरित्र वाचताना किंवा कुठल्याही सत्पुरुषाचं किंवा संताचं काही सद्गुण अंगीकारताना हे लक्षात ठेवायचे की आपल्याला त्यांच्यातले हे सद्गुण वेचायचेत आणि त्या आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आणायचेत. तर आता आपल्या सगळ्यांना मी आव्हान करतो की आपण आता मनातला हा मरगळ काढा आणि आता चला कामाला लागूया. आता आपण हे सद्गुण वेचून नोट डाऊन करूया आणि एक जसे जमेल तसे थोडे का होईना आपण अंगीकारूया. म्हणजे आपल्यालाच कळेल की आपल्यामध्ये कितीतरी पोटेन्शियल आहे आणि आपण काहीही करू शकतो. अगदी काहीही. तर आपल्याला पुढील संपूर्ण आयुष्यासाठी खूप मोठं यश मिळो हे माझं प्रार्थना आहे देवाजवळ. आणि हनुमंतरायांनी ही जी माझी शब्दरूपी सेवा घडवून घेतली यासाठी मी हनुमंतराय आणि श्रीरामांच्या चरणी ही संपूर्ण शब्दसेवा अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ, महारुद्र हनुमान की जय, बजरंगबली की जय. कुणाला काही क्वेश्चन असतील ना तर आपण ते क्वेश्चन सेशन्स पण घेऊया. मी इथं थांबतोय.